श्रोते हो नमस्कार. आपण मागील भागात अभिनेत्री हर्षदा आनंद बागायतकर यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात, रंगभूमीवरील अनुभव आणि त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी ऐकली. आजच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात त्यांच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीविषयी, आगामी चित्रपट, मॉडेलिंग, नृत्याची आवड आणि भविष्यातील जी काही स्वप्न आहेत आणि कलाकार म्हणून त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा हर्षदा मॅडम, मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. हर्षदा मॅडम, मग रंगभूमी आणि चित्रपट अभिनय यामध्ये काही फरक असा जाणवतोय का आपल्याला? खूप फरक असतो का यामध्ये अभिनय करताना? हो, फरक तर आहे. कारण जेव्हा आपण नाटक करतो रंगभूमीवर, तेव्हा कसं असतं, प्रेक्षक आपल्या समोरच असतात आणि जे काय मांडायचंय ना, तुला त्या 3 तासात ऑन दी स्पॉट मांडायचंय. A to Z आवाज पोचवायचाय. तिथे रिटेक नाही होत आणि कॅमेऱ्यासमोर रिटेक होतो. कारण एखादं वाक्य चुकलं किंवा काहीही झालं तर तिथे रिटेक म्हणून आपण घेऊ शकतो. बरं. आणि कॅमेऱ्यासमोर असताना आपल्याकडे माईक असतो आणि तिथे आपल्याला खूप नॉर्मल करावं लागतं आणि स्टेजवर खूप म्हणजे लाऊड करावे लागतात, लाऊड रिएक्शन्स. त्याच्यामुळे तो एक फरक आहे दोघांमध्ये, ज्यात आपल्याला असं समतोल करायला लागतं. अरे इथे मोठ्याने करायचंय, इथे हळू करायचंय, एकदम सटलमध्ये करायचंय. मग हाच रंगभूमीचा आणि कॅमेऱ्यासमोरचा फरक, असं मला तरी वाटतं. बरं. रंगभूमीवरचा आपला प्रवास चित्रपटांकडे वळलाय. आगामी जे आपले दासूबोध आहे, पैलाड आणि नर्मदा निवास या चित्रपटांमध्ये आपल्या प्रमुख भूमिका झाल्या आहेत, साकारल्या आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? हो, हे 3ही चित्रपट खूप वेगवेगळे आहेत आणि यातल्या भूमिका पण खूप वेगवेगळ्या आहेत. दासूबोध ही मला अमरजीत आमले सरांनी संधी दिली आहे, पैलाड किशोर नाईक सरांनी आणि नर्मदा निवास अभिनय लगाडे सरांनी. 3ही सरांनी मला संधी दिली आहे प्रमुख अभिनेत्री भूमिका साकारण्याची. आणि मला असं वाटतं की मी जास्त सांगण्यापेक्षा पाहताना जे वाटेल प्रेक्षकांना, बरोबर, ते जास्त महत्त्वाचं वाटते मला. पण दासूबोध करताना एक गोष्ट मला सरांनी शिकवली आहे की ग्लिसरीन घालून रडायचं नाही. मला त्यांनी रडायला सांगितलं. एक रडायचा सीन होता. हर्षा तू रडायचं. सर मला नाही येते रडायला. हर्षा तू रडायचं, सीन घेणार नाही पुढे, तू काय पण कर, कशी पण रड. आणि मी असे होते, आता काय करू, कशी रडू? तू जोपर्यंत रडत नाहीस तोपर्यंत सीन घेणार नाही, तू रड. पण तिथेच माझा टर्निंग पॉइंट झाला. तिथे ग्लिसरीन न घालता मी रडायला शिकले, ते सरांमुळे. आणि त्यातनं खरा अभिनय जागा होतो असं मला तरी वाटतं. बरोबर. कारण आपल्या मनाला जेव्हा लागतं, आतून जे आपण करतो ना एखादा अभिनय, तेव्हा तो भिडतो. आणि तेव्हापासून मी शिकली रडायला ग्लिसरीन न घालता. तुम्ही मला आत्ता कुठला एक दिला आणि सांगितलं इमोशनल असं करायचंय, मी एका झटक्यात करून टाकेन तो. आणि तेच ना माझ्यासाठी खूप असं मौल्यवान दागिना असतो ना एखाद्यासाठी, तसा तो माझ्यासाठी आहे. कारण स्टेजवर कुठल्याही नाटकात लोक मला बघताना अरे ही खरी रडतीये हे बघून आणि मला विचारायला येतात, खरं रडलात? तेव्हा मला अमरजीत सरांची कायम आठवण येते. कारण त्यांनी जर मला ते तेव्हा शिकवलं नसतं ना, तर मला ते जमलं नसतं अजूनपर्यंत. तुम्ही जेव्हा अभिनय करता, जेव्हा एखाद्या अभिनयामध्ये किंवा कुठल्याही चित्रपटात तुम्ही काम करताय, अभिनय करताय, तर त्यावेळी तुमच्याबरोबरचे जे सहकारी असतात तर त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकता येत असतं, नवीन नवीन. हो, प्रत्येकाकडून खूप काही शिकता येतं, फक्त आपल्याला त्याच्याकडून काय घ्यायचं, बरोबर, हे आपल्याला माहिती हवं. आणि मी कायम बघत असते की बाबा हा ह्यात काय चेंज करतोय, कसा बोलतोय किंवा कशी बोलते, मला यातून काय घ्यायचंय. कॉपी करायचं कोणाचंच नाहीये, पण स्वतःचं काय करायचं येईल त्यात,
ह्याचं मी निरीक्षण करत असते. आणि पैलाडबद्दल सांगायला गेलं तर पैलाड ही फिल्म माझ्याकडे आली आणि म्हणजे हर्षल जाधव माझे एक फ्रेंड आहे आणि सचिन कोंडुस्कर सर आहेत. त्यांनी हे नाव माझं सजेस्ट केलं आहे किशोर नाईक सरांना. आणि त्यानंतर ते मला भेटायला आले आणि मला स्क्रिप्टचं वाचन करून दाखवलं. ती स्क्रिप्ट ऐकताच माझ्या मनात एकदम असं मी ना पूर्ण ते सांगत होते ना तेव्हा पूर्ण त्यात गेलेली त्या पात्रात. आणि पहिल्यांदाच जेव्हा त्यांनी स्क्रिप्टिंग करून दाखवलं तेव्हा मला रडायला आलं ऐकून. म्हटलं सरांना प्रॉमिस केलं की मी हे करणार आहे, मला करायची आहे. कारण माझ्या म्हणजे काही काही लोक असतात ते आपल्याला सजेस्ट करतात नाव. हे पण मला मोठं वाटतं की माझ्या मित्राने आणि त्या सरांनी माझं नाव सजेस्ट केलंय. आणि ती फिल्म आता पूर्ण झाली आहे आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. छान. मला सांगा की आज सोशल मीडियाचं हे युग आहे. कलाकार आणि प्रेक्षक एका क्लिकवर जोडले जात आहेत. तर सोशल मीडियाने कलाकारांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणले तसं आपल्याला वाटतंय का? सोशल मीडियाने बदल घडवून आणलेत आहे वाटतायत. पण कसं आहे ना की प्रेक्षक आणि कलाकार ह्यातला एक दुवा म्हणू शकतो आपण जो त्यांना जोडतोय. आणि खूप लांबच्या व्यक्ती आपल्याला असं त्यांनी आपल्या हातात आणून ठेवलंय की त्याला कधी बघायचंय काय हे आपण बघू शकतो. प्रत्येक कलाकार जो काही ना काही करून आपली कला इतरांपर्यंत पोचवतोय आणि तो सगळ्यांच्या नजरेत आहे. पण मला एका गोष्टीची खंत वाटते, जे खूप चांगले कलाकार आहेत पण ते नाही काही नाही पोस्ट करू शकत. आता रील्सचा भाग आला, रील नाही करू शकत किंवा त्यांना सवय नसते. पण ऑन स्टेज किंवा अजून कुठे गेल्यावर त्यांचा अभिनय खुलतो. मग त्यांचं काय? बरोबर. कारण आत्ताचं युग असं चाललंय ना की तुझे फॉलोअर्स किती आहेत? फॉलोअर्स जास्त आहेत ना, हा चालेल तू मग काही कर. फॉलोअर्स हा ठीक आहे. पण ज्यांचे फॉलोअर्स कमी आहेत पण त्यांची ऍक्टिंग चांगली आहे किंवा त्यांच्यात खूप कला आहे, त्यांचं काय? बरोबर. माझा एक फ्रेंड आहे, त्याच्या आयुष्यात आत्ताच एक गोष्ट घडली. त्याचा अभिनय इतका उत्तम आहे ना, खूप छान. पण त्याचे फक्त फॉलोअर्स कमी म्हणून त्याला काम नाही मिळालं. बरं. ही एक खंत आहे ना, कटू आहे पण सत्य आहे. तुम्ही करता, काही लोक करतात खूप चांगलं करतात, काही लोक प्रत्येकाचा तो विषय आहे. पण मला वाटतं कुठेतरी सोशल मीडिया चांगला आहे पण हे जे कलाकार आहेत ना खरेवाले ते कुठेतरी मागे पडतात. त्यांनी पण केलं पाहिजे. आणि आपण जे फॉलोअर्स बघून काही लोकांना घेतोय ना ते नाही व्हायला पाहिजे. बरं. त्यांना दुसऱ्या लोकांना पण एक संधी दिली पाहिजे. बरोबर. हा बघ माझं पण बघ ना, तू माझ्यात जी कला आहे ती बघ ना, फॉलोअर्स बाजूला ठेव पण एकदा मला बघ, मला एकदा चान्स दे, मी करून दाखवेन. बरोबर. काहीतरी होईल ना. पण जर तुम्ही फॉलोअर्सच बघून जर सांगितलं तर नाही होणार. बरोबर. मग जो कलाकार आहे तो मागे पडतो. जस्ट एक छोटीशी मला ही खंत वाटत होती कायम आणि अजूनही वाटते. मग अशी म्हटलं तसं कटू आहे पण सत्य आहे. कोणाला खटकेल, कोणाला चांगलं वाटेल, पण आहे ते आहे. बरोबर. म्हणजे जो खरा कलाकार आहे, चांगला कलाकार आहे, तर त्याला ती दाद मिळाली पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून. असं. आता आपण एखादा अभिनय करताय किंवा एखादी भूमिका साकारताय तर तुम्ही त्या पात्राचा जो अभ्यास असतोय तो अभ्यास आपण कसा करताय? आता मला स्क्रिप्ट दिली की मी पहिलं माझं नाव कुठे आहे, काय कॅरेक्टर आहे हे समजून घेते, वाचते. त्यानंतर मला कळतं की की हे कॅरेक्टर आहे. एखाद्याचं नाव घेतलं आपण, निशाचं कॅरेक्टर आहे आणि तिचं बॅकग्राऊंड काय असेल, ती काय विचार करत असेल, मग तिचा लहेजा काय असणार बोलण्याचा, मग ती एखादं वाक्य बोलताना किंवा डायलॉग डिलिव्हर करताना कसा करेल ह्याचा मी पूर्ण अभ्यास करते. पण प्रॅक्टिसमध्ये ते काहीच करत नाही. पण ऑनस्टेज जेव्हा जाते ना
तेव्हा माझ्यातली निशा जी असते ना ती बघण्यासारखी असते. कारण तेव्हा ती खुलते. असं आहे माझं एकंदरीत. मला सांगा की आपल्या सिंधुदुर्गातील जे कलाकार आहेत, अगदी नवोदित, तर त्यांना काय सांगाल? तुम्ही सुद्धा नवोदितच कलाकार आहात, पण तरी देखील आपण आपल्या श्रोत्यांना किंवा या कलाकारांना काय सांगाल? कलाकारांना सांगायचं तर पेशन्स ठेवा. कलेप्रती असणारा जो भाव तो निर्मळ असला पाहिजे. शिस्त आणि ते करण्याची तयारी, हे असलं तर तुम्ही कुठेही जाऊ शकता असं मला वाटतं. कारण मी तुम्हाला काय सांगणार ना, मी पण तुमच्यातूनच चालले आहे आणि मरेपर्यंत माणूस शिकतोच. हो. आणि महत्वाचं आहे, कला कधी मरत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक माणसात एखादी तरी कला असावी, म्हणजे ती कधी मरणार नाही. पण कला ही असतेच, फक्त ती जपत गेली पाहिजे. एक कला आवडीने ती पूर्णत्वास नेली पाहिजेच. तर मला सांगा की मला या अभिनय क्षेत्रात स्वतःचं मिळालेलं एक यश आहे, तर त्यामागे कोणत्या ना कोणत्या व्यक्तींची प्रेरणा असते, तर ती आपल्याला कोणाकडून मिळाली आहे? मला तर फक्त एका व्यक्तीची मिळाली असं मी नाहीच म्हणू शकत. कारण माझे आई बाबा, मोठे पप्पा, बंटी दादा, अमरजीत आंबळे सर, हे सगळ्यांनीच मला एकीचं बळ म्हणतात ना, तसं करून मला त्यांनी पुश केलंय. बरोबर. त्याच्यामुळे मी स्वार्थी बुद्धीने मी सांगू शकत नाही की फक्त माझंच आहे. बरोबर. ह्या सगळ्यांनी मला पुढे ढकललंय आणि सपोर्ट केलाय. बरं. म्हणून मी इथे आहे आणि अजूनही पुढे जायचंय मला. आणि मला हे सगळी लोक अजूनही सपोर्ट करतायत. ही माझी माणसं आहेत. पण अभिनय करताय त्याला प्रत्येकाची, आपल्या कुटुंबाची म्हणा किंवा तुमच्या जे सहकलाकारी आहेत, त्या सगळ्यांनी आपल्याला व्यवस्थित रितसर पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात. तर मला सांगा की आपला बेजान मोहब्बत, नजरेनं आणि आय कीप कमिंग बॅक टू यू हा गाण्यांचा एक अल्बम आहे, तर त्याविषयी आपण काय सांगा आमच्या श्रोत्यांना? बेजान मोहब्बत, नजरेनं, आय कीप कमिंग बॅक टू यू, तिन्ही जी अल्बम सॉन्ग आहेत ती वेगवेगळी आहेत आणि तिन्ही साकारताना मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. आणि सगळ्यात वेगळं वाटलं ते आय कीप कमिंग बॅक टू यू हे गाणं. कारण मी ज्यांच्यासोबत केलं ते होते तेलुगू ॲक्टर. कारण आमची भाषा तर एकमेकांना काहीच समजत नव्हती. पण त्या आल्या आणि माझ्या भावाच्या इथे येऊन विचारलं, नेमकंच डेस्टिनी म्हणता येईल त्याला, की कोण ॲक्टर आहे का जी करते असं. तर भावाच्या डोक्यात लगेच आलं की रे हा माझी बहीण आहे. मग त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही सॉन्ग शूट करायला गेलो. पण तिला सांगायचं कसं, कुठल्या भाषेत आता मी काय बोलते आणि नक्की काय करायचं आहे याच्यात. तर मग जो प्रशांत दादा म्हणून होता, जो आमचा सिनेमॅटोग्राफर, त्याला हिंदी येत होतं. आणि जो माझा को ॲक्टर होता गणा दादा, त्याला तेलुगू शिवाय नाही येतं, इंग्लिश येत होतं. मग तो मला इंग्लिशमध्ये सांगायचा आणि मध्ये मध्ये तेलुगू बोलायचा की असं असं करायचं, हिला सांग. मग तो मला ट्रान्सलेट करायचा, ये ऐसे ऐसे करना है, तू ऐसे ऐसे करेगी. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांना मध्ये मध्ये मराठी शिकवत होते, मालवणी शिकवत होते आणि ते मला त्यांचे मधले मधले शब्द शिकवत होते. पण हे सगळं करताना कळलं की भाषा जास्त महत्त्वाची नाही आहे, पण त्यातल्या ज्या भावना आहेत ना, आपण एकमेकांना सांगतो त्या महत्त्वाच्या आहेत. कारण भाषा नाही समजली पण अख्खं सॉन्ग आहे ते पूर्ण तर झालं. खरं तर आम्हाला ते तेलुगूमध्येच करायचं होतं. माझी इच्छा होती मी एखाद्या तेलुगू ॲक्टरसोबत किंवा साऊथमध्ये काम करावं, पण ते योगायोगाने आले आणि मी केलं. पण ते म्युझिक डिरेक्टरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ते आम्ही सॉन्ग इंग्लिशमध्ये केलं आणि ते रिलीज पण झालं आणि छान झालं आहे. पण ह्या तिन्ही सॉन्गचा मला खूप छान अनुभव आला आहे. परत नजरेनं जे आहे त्यात मला अवॉर्ड पण मिळाला आहे बदलापूरला. तिथे मी गेले. त्यातला एक असा किस्सा आहे
की मला अवॉर्ड मिळाला आहे, सरांनी सांगितलंय की असंच आहे नॉमिनेशन, तुला यायचं आहे म्हणून. आणि मी तिथे गेले. मुलुंड स्टेशनला जाऊन माझा पाय मुरगळला आणि मी अरे पडले आणि मला असं जाणवायला लागले की पाय सुचतोय माझा. बदलापूरला जायचं होतं मला आणि म्हटलं की आता काय करायचं. आज गेली, उद्या प्रॅक्टिस, परवा शो, करणार कसं. तरी पण मी गेले. म्हटलं नाही, इतक्या लांबनं आले, माझं नाव तिथे आहे, माझ्यासाठी परत पुढची तयारी आहे. म्हटलं नाही, जाते. जाईपर्यंत पाय पूर्ण सुजला आणि कसं बसं उतरले. सरांना सांगितलं की, आणि त्याच दिवशी डान्सची प्रॅक्टिस होती. नाचायला जमेना, पाय एवढा सुजलेला, मी कशी नाचणार हे मला टेन्शन. आणि सर बोलले डॉक्टरकडे जाऊन येऊयात. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सांगितलं फुल बेड रेस्ट पाहिजे हिला, ही नाचू शकत नाही. मग मला टेन्शन आलं की मी माझ्या अवॉर्ड शोला आले, मी नाचू शकत नाही, असं कसं. मग त्याला दुसऱ्या दिवशी शो. म्हटलं मनाची तयारी केली, नाही आता मी जाणार. मग तो बेल्ट बांधला पाहिला, सँडल होती ना, ती सँडल अशी घट्ट बांधली आणि मोठा आपला ड्रेस असतो त्याच्यामुळे ते दिसत नाही काय. जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा मी अशी चालत गेले की कोणाला कळलंच नाही की काल हिचा पाय मोडून ही पडलेली, कालपर्यंत लंगड होती. आणि स्टेजवर जाऊन मी नाचली पण. मला माहित होतं मला दुखतंय, पण जे माझ्यासाठी लोक आले होते तिथे आणि सरांनी इतकी खटपट घेतली होती, ते मला म्हणजे असं तोडायचं नव्हतं ना. बरोबर. पण तो माझ्यासाठी एक खूप छान असा क्षण होता की मी ते केलं, त्याला लढली. मी त्यात जर बसलीस की मला नाही चालता येते, मला नाही करायचं, तर मी नाही जाऊ शकले असते स्टेजवर. पण ते माझ्या मनाने मला साथ दिली, माझ्या कलेने, हर्षू उठ, करायचंय. बरोबर. आणि मी गेले आणि खूप छान वाटलं तेव्हा मला की मी दुखतंय तरी पण मला माझ्या प्रेक्षकांसाठी, माझ्या आलेल्या, बरोबर, त्यांना मला ते दाखवायचं नाहीये. बरोबर. म्हणजे काय असतं की आता मगाशीच मी उल्लेख केला की मन आपलं खंबीर असलं तर आपल्यावर कुठलाही व्याधी असू दे त्यावर ते सोल्युशन मिळत असतं. म्हणजे त्याला ते दुखणंही आपलं निघून जात असतं, कारण आपल्या मनाने आपल्याला खंबीर बनवलेलं असतं की हे केलंच पाहिजे. आणि ते तुमच्या कलेतून तुम्ही सातत्याने जेव्हा बोलताय आपण सारखं तेव्हा ते कळतंय की तुम्ही त्या कलेला 100% दाद देताय आणि म्हणूनच हे सगळं साध्य होते तुमच्या या कलेतून. आणि कदाचित तुम्ही यशाच्या शिखरावर खरोखरच जाऊन पुढे पुढे पोहोचणार आहात, ते आपल्या या एकंदरीत बोलण्यातूनही दिसून येते. तर मॅडम, आपण आज आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांशी खूप छान संवाद साधलाय. तर मी आपले मनापासून आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.